राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बसून मी 2 व्यायाम देते आणि हे 2 व्यायाम तुमचं लोअर बॉडीचं वजन कमी करणार आहे आणि लोअर बॉडीमध्ये जर पेन असेल तर तो पण ठीक होणार आहे. लोअर बॉडी म्हणजे तुमच्या कमरेपासून खाली त्याचं चरबी कमी होईल, त्याला एक टोन भेटेल म्हणजे एक शेप भेटेल आणि त्याचं जर पेन होत असेल, तुमचं दुखत असेल, तुमच्या मांड्या दुखत असेल, तुमचं खालचं जे कंबर आहे मणक्या माकड हाडापाशी जे कंबर तिथे जर तुमचं दुखत असेल, कारण कायम 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 दुखतच असते, त्याच्यासाठी पण हे व्यायाम तुम्ही करू शकता. तुमचं जे कंबर आहे ते कधी दुखणं होणार नाही आणि होत असेल तर हळूहळू हळू पूर्णपणे बंद होईल. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला मांड्यांना हिप्सला आणि लोअर बॉडीला कमरेपासून खालच्या शरीराला तुम्हाला टोन पाहिजे असेल, तुमचं शरीर खूप वाढलं असेल, मांड्या खूप वाढल्या असेल, आतली मांडी वाढली असेल तर त्याच्यासाठी पण टोन येणार आहे. आणि हे व्यायाम करायचे फक्त दोन व्यायाम जे तुम्ही बेडवरच करा, शक्यतो बेडवर करा. नाही तर जरी मॅट असेल किंवा थोडंसं काही जास्त जाड अंथरूण त्याच्यावरतीच हे व्यायाम करा मित्रांनो. आणि जर तुमचं जास्तच कंबर दर्द पेन होत असेल किंवा कंबर दुखी होत असेल तर तुम्ही हे पण व्यायाम रोज हळूहळू हळू सकाळी सकाळी नक्की करा. बघा तुमची कंबर दुखी पण कमी होईल. त्याचबरोबर मांड्यांची चरबी, पोटाची चरबी ती तर होणारच आहे कमी. तर जाऊया लगेच आपल्या पहिल्या व्यायामाकडे. व्यायाम जास्त नाही, व्यायाम फक्त 2च आहे. 2 व्यायाम आणि पूर्णपणे तुम्हाला रिझल्ट देणार व्यायाम आहे. आणि हे बघा आता काय करायचं, बसल्या बसल्याच आहे. एक पाय तुम्हाला पूर्णपणे मोकळा करायचा आहे आणि एक पाय तुम्हाला असा बेंड करून ठेवायचा, वाकडा करून ठेवायचा गुडघ्यापासून. आणि हा एक पाय ना मोकळा केल्यानंतर त्या करायचं काय हे बघा, तुमच्या हातांना आहे ना तुम्हाला लॉक करून घ्यायचा आहे. आणि आता हा बसल्या बसल्याच फक्त काय करायचं, हा तुमचा कोपर आहे ना तो फक्त काय करायचा आहे हे बघा, तो तुमच्या तळपायाला आणायचा आहे, लावायचा आहे. कोपर आणल्यानंतर काय होणार आहे, इकडे तुमच्या ज्या मांड्या आहे ना त्या मांड्यांवरती ताण येणार आहे, त्यांच्या नसा आहेत ना त्यांचा व्यायाम होणार आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला लगेच फील होईल. तुमच्या जर मांड्या खूप जाड झालेल्या असतील ना, त्याचा फॅट जर वाढलेला असेल तर हा व्यायाम बसल्या बसल्याचा जो तुम्हाला रिझल्ट देणार. हे बघा, फक्त पाय उचलायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करायला जाताय ना तर दोन्ही पाय तुमचे उचलले जात आहे, पण पाय उचलायचे नाही, पाय खाली दाबून जमिनीला ठेवायचे. पण ह्या ज्या नसा आहेत ना तुमच्या, ज्यावेळेस तुम्ही डाव्या पाय फोल्ड करताय तर उजव्या पायाचा खूप मोठ्या प्रमाणात व्यायाम होतोय. त्याचबरोबर कमरेला ताण येतोय, कमरेवरचा फॅट कमी होतोय. हळूहळू करायचा व्यायाम, जास्त जोरात नाही करायचा. आणि ज्यांना लोअर बॉडीचा पेन असेल, त्रास होत असेल, त्यांनी तर हा नक्की करून बघा. तुमचा जो कोपर आहे ना तो फक्त तुम्हाला तळपायाला नेऊन लावायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ज्यावेळेस तुम्ही करता ना इथं ताण येतोय बघा, कमरेला येतोय, तुमच्या पूर्ण मांडीला खाली येतोय आणि तुमच्या पोटऱ्यांना पण ताण येतोय. एका साईडनं पूर्णपणे तुमचा व्यायाम होणार आहे, जे कंबर असो, मांडी असो आणि पाय असो पूर्णपणे. फक्त तुम्हाला हा कोपर आहे ना हा पूर्ण तळपायाला खाली लागलाच गेला पाहिजे. फक्त पाय उचलायचे नाही दोन्ही पण. हे बघा या पद्धतीनं 20-20चा सेट घ्या तरी तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे. हे बघा या पद्धतीने. आता परत काय करायचंय, तुम्हाला उजवा पाय मोकळा करायचा आहे, डावा पाय तुम्हाला परत फोल्ड करायचा आहे. आता काय होणार आहे, तुमचा हा पाय उचलला जातोय, हा पण पाय उचलायचा नाही, हा पाय उचलायचा नाही. आता ह्याच्या पायाच्या पूर्ण खालच्या साईडनं पूर्ण तुमचा ताण येणार आहे. तो ताण चरबी पण कमी करेल आणि दुखणं असेल ते दुखणं पण कमी होईल.
20-20 वेळा करा, जास्त नाही. सकाळी 20 वेळा, संध्याकाळी 20 वेळा, तरी खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार. 1 2 3 4 4 5 6 7 8 9 10. इथे ताण येतोय, इथे ताण येतोय, इथे ताण येतोय. पूर्णपणे तुम्हाला कमी करायला हा खूप मोठा रिझल्टिव्ह आहे. आता याच्यातच परत मी तुम्हाला दुसरा व्यायाम देते. तर दुसरा व्यायाम पण ह्याच पद्धतीने आहे, जो तुमचा लोअर बॉडीचा पेन पण कमी करेल, त्याचबरोबर मांड्यांची चरबी कमी करेल, त्याचबरोबर पोटाची पण चरबी कमी करणार आहे. व्यायाम सोपा आहे, अवघड नाही आहे. आता काय करायचंय हे बघा. एक पाय तुम्हाला बेंड करायचा आहे. जसं डावा पाय तुम्ही बेंड केला, उजवा पाय तुम्हाला पुढे ठेवायचा आहे. आणि पुढे ठेवून फक्त हे बघा, फक्त काय करायचंय, पुढे जायचंय पूर्णपणे. पूर्णपणे पुढे जायचंय. तुमचं कंबर तुमच्या गुडघ्यापासून पुढे आलं पाहिजे. हे बघा, या पद्धतीने आलं पाहिजे. परत मागे जायचं पूर्णपणे. जितकं तुम्हाला जाता येईल ना तितकं. पहिल्या दिवशी नाही होणार तुम्हाला पूर्ण पाठीमागे जायला, पण हे बघा, आल्यानंतर काय करायचंय, पुढे आल्यानंतर ताण तुमचा या मांडीला येणार आहे. पूर्ण या मांडीला पूर्णपणे ताण येतोय. थोडस 1 सेकंड साठी थांबायचंय तुम्हाला, परत पुढे यायचंय. एक 2 3 4 5 6 7 पोटावरती पण ताण येतोय, मांड्यांवरती पण ताण येतोय. 8 10-10चा सेट घ्यायचा आहे. 9 10. कसं परत डावा बेंड करायचा, उजवा सामोर राहील. गुडघ्याच्या पुढे कंबर घेऊन जायचंय. एक 2 3 4 दोन्ही बाजूंनी करायचंय 10-10 वेळा व्यायाम. सकाळी करा, संध्याकाळी दोन्ही टाइम करा. 5 6 7 8 9
10. दोन्ही पायांवरती घेऊन तुम्ही हे व्यायाम करा आणि हे व्यायाम दोन्ही पण करा. बघा तुमचा लोअर बेलीचा जो त्रास आहे, लोअर बॉडीचा जो त्रास आहे तो कमी होऊन जाणार आहे. कमरावरचं जेवढं कंबर दुखी असेल, मांड्यांची चरबी वाढलेली असेल, कमराची चरबी वाढलेली असेल, पोटाची चरबी, सगळ्या पद्धतीनं हे दोन्ही व्यायाम तुम्हाला पूर्णपणे कमी करणार आहे. व्यायाम खूप सोपे मित्रांनो. तुम्ही फक्त सकाळी सकाळी उठल्यावर आपल्या अंथरुणावर गादीवरच करा, तरी रिझल्ट भेटेल. सोपे आहेत, नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा मित्रांनो. आपल्या फ्रेंड्सला शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब ते तर नक्कीच करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.